सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर संगीता महाजन, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा. आपणा सर्वांचे प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण या घटकामध्ये स्वागत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विविध अध्यापनाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये टॉय बेस्ड पेडॅगॉगी, ज्याला आपण खेळणी आधारित अध्यापनशास्त्र म्हणतो, आणि आर्ट्स अँड स्पोर्ट्स बेस्ड पेडॅगॉगी, ज्याला आपण कला आणि क्रीडा आधारित अध्यापनशास्त्र म्हणतो, याद्वारे मुलांना आपण आनंददायी शिक्षणातून, खेळातून साक्षरतेकडे, अंकज्ञानाकडे नेऊ शकतो. तर आपण उदाहरणादाखल काही माझ्याकडे बाहुल्या आहेत, ज्याला बोलक्या बाहुल्या, पपेट्स आपण म्हणतो, ते बघणार आहोत. साध्या कार्डशीटच्या साहाय्याने ह्या बनवलेल्या फिंगर पपेट आहेत. अल्फाबेट्सची ज्या वेळेला आपल्याला मुलांना ओळख करून द्यायची असते आणि त्यासोबतच बाराखडीसुद्धा मुलांना शिकवायची असेल आणि त्यांचे उच्चार शिकवायचे असतील, ज्याला आपण फोनेटिक्स म्हणतो, हे शिकवण्यासाठी आपण अशा फिंगर पपेट्स बनवू शकतो. जसं ए फॉर ॲपल, अ अ अ अ अ अ, बी फॉर बॉल, ब ब ब ब ब ब. अशा प्रकारे आपण फोनेटिक्स सॉन्गद्वारे मुलांना उच्चारांची जाण, म्हणजे अल्फाबेट्स आणि त्याला संलग्न असलेली उच्चार कोणते आहेत, साऊंड्स कोणते आहेत, त्याची ओळख करून देऊ शकतो. त्यासोबतच आपण दुसऱ्या फिंगर पपेट बनवून मुलांना, जसं हा ओळखा बरं माझ्या हातात काय आहे, ज्याला कोणाचा चेहरा दिसतोय बघा बरं, याला हत्तीचा चेहरा लावलेला आहे. आपण याचा उत्सव साजरा करतो. 10 दिवस आपण याला घरी बसवतो. या कोणाचा चेहरा आहे ओळखा बरं? तर आहे गणपती. मग हा गणपती कसा दिसतो, याचं वर्णन काय आहे, याच्यासाठी गोष्ट सांगावी किंवा गोष्टीतून मुलांना गणपतीची ओळखसुद्धा आपण करू शकतो. त्यासोबतच आपल्याकडे पुस्तकांमध्ये खूप सारे रंगीत चित्र असतात. या रंगीत चित्रांची कात्रणे काढून आपण त्याला गोलाकार बनवून आपल्या बोटाचा आकार देऊन फिंगर पपेट बनवू शकतो. आणि मुलांसमोर आता मला ऋषीचा हा मुलांना शिकवायचा आहे. मागे मी ऋषीचा लावलेला आहे आणि समोर चित्र आहे. मुलांना बघा, आपण शिकवताना माझी दाढी वाढलेली, मी घालतो भगवे कपडे, घेतो नित्य नाम, सांगा मी कोण, सांगा मी कोण. मग मुलं म्हणतील की हा साधू आहे, ऋषी आहे, बाबा आहेत. त्यावेळेस आपण मुलांना करेक्ट करून हा ऋषीचा आहे आणि ऋषीचा कसा लिहितात हे सुद्धा आपण मुलांना इंट्रोड्यूस करू शकतो. सुंदर असं कार्टूनचं चित्र आहे. मुलांना कार्टून बघायला फार आवडतं आणि हे कार्टून म्हणजे त्यांच्या जवळचे त्यांना वाटतात. माझा रंग पिवळा, मी लागतो गोड, सांगा मी कोण. सहज मुलं सांगतील की हा आंबा आहे. मग आंबाचा कसा लिहितात तो सुद्धा आपण मुलांना दाखवू शकतो. त्यासोबतच मुलांना संख्या ज्ञान देण्यासाठी आपण फिंगर पपेटचा उपयोग करू शकतो. जसं हे 1 अंक असलेले फिंगर पपेट आहे आणि हा 2 अंक असलेले फिंगर पपेट आहे. अंकज्ञान वाढवण्यासाठी मुलांना आपण छोटंसं गाणं घेऊया. घड्याळात वाजला 1, बाबांनी आणला केक. घड्याळात वाजले 2, तिकडे वाजला फोन. अशा प्रकारे आपण मुलांना 1, 2 हे अंक सांगितल्यानंतर मुलांना 2 अंकी संख्येकडे नेण्यासाठी बघा मुलांनो, हा आहे 1 आणि एकाच्या बाजूला 2. मग 1 आणि 2, एकावर 2 किती झाले? 12 झाले. मग मुलांना तुम्ही आणखीन एखादी संख्या वाढवून 3 अंकी संख्येकडे नेऊ शकतात किंवा अंकांचं स्थान बदलवून अंक देखील ओळखायला लावू शकतात. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या फिंगर पपेटचा वापर करून आपण मुलांना अंकज्ञान, बाराखडी, ABCD शिकवू शकतो. मुलं अगदी आनंदाने हे शिकतात. त्याचबरोबर आपण 2 अंकी संख्या शिकवताना आपण मुलांना एकक स्थान आणि दशक स्थान हे सुद्धा आपण सांगू शकतो. आता एकावर 2 12 झाले, मग दशक स्थानी कोण आहे आणि एकक स्थानी कोण आहे हे मुलांना ओळखायला सांगू शकतो. त्याचबरोबर जर यांचं स्थान बदलवलं, आता 2वर 1 झाला, मग दशक स्थानी कोण आहे, एकक स्थानी कोण आहे, याच्यावर आणखीन एक
अंक वाढवला तर किती संख्या झाली ही 3 अंकी संख्या ओळखण्यासाठी सुद्धा आपण ह्या फिंगर पपेटचा उपयोग करू शकतो. मुलं हे अतिशय आनंदाने शिकतात आणि मुलांना त्याच्यात एक वेगळं म्हणजे त्यांना असं वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि त्यांना त्याचं अट्रॅक्शन देखील वाटत असतं. आता मुलांना आपण जसं फिंगर पपेटद्वारे अंकज्ञान दिलं त्याप्रमाणे आपण इंग्रजीचं सुद्धा ज्ञान वाढवू शकतो. रॅम्प वॉक ही ॲक्टिव्हिटी घेऊन एखादं म्युझिक किंवा रॅम्प वॉकचं म्युझिक वाजवून मुलांना एक एक फ्लॅश कार्ड द्यायचं आणि पुढे यायला सांगायचं आणि हा जे कार्ड ज्या मुलाच्या हातात असेल जसं हा 7 आहे तर मुलांनी हे कार्ड पुढे येऊन असं नाचत नाचत यायचं आणि सांगायचं की हा 7 आहे. मग याचं स्पेलिंग सांगायला सांगायचं SEVEN. अशा प्रकारे एक एक अंक फ्लॅश कार्डद्वारे आपण इंट्रोड्यूस करू शकतो. त्यासोबतच आपण मुलांना एखादी संख्या तयार करायला सांगू शकतो. 3 अंकी 2 अंकी जसं 75 तयार करा म्हणून मग 7 वाला पुढे येईल, 5 वाला पुढे येईल आणि मग 7वर 5 75 अशी संख्या मुलं छानपैकी तयार करतात. या फ्लॅश कार्डचा उपयोग खूप सुंदररीत्या आपल्याला करता येईल. त्यासोबतच मुलांना आपण एखादं स्पेलिंग तयार करण्यासाठी म्हणजे आता अल्फाबेट्स जे आहेत ABCD आहे मग हा एमचं फ्लॅश कार्ड एका मुलाजवळ दिलं MANGO हा मँगोचं स्पेलिंग तयार होणारे हे फ्लॅश कार्ड आहे आणि म्युझिक वाजेल त्यावेळेला मुलगा M वाला पुढे येईल A वाला पुढे येईल आणि मग त्यांना एक क्रमाने उभं करायचं आणि मग स्पेलिंग वाचायला लावायचं की MANGO मँगो. मग मँगो म्हणजे काय रे तर आंबा. मग ह्या मँगोपासून आणखीन दुसरं कोणकोणते स्पेलिंग तयार होतील मग मुलं सांगतील MAN मॅन, GO गो असे वेगवेगळे स्पेलिंग मुलं सांगतील. यातून मुलांना एक आनंद मिळतो. त्यानंतर आपण वेगवेगळ्या स्टिक पपेट आहेत जशी ही बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जुनी पाठ्यपुस्तकं असतात त्या पाठ्यपुस्तकांमध्ये चित्र असतात, रंगीबेरंगी चित्र असतात. हे चित्रांचा कटआउट कापून तुम्ही एखाद्या काडीला चिपकवलं तर ती स्टिक पपेट तयार होते. आता ह्या ससा आणि कासव मी तयार केलेला आहे. मग ससा कासवाची गोष्ट मुलांना ऐकायला फार आवडते. मग आपण गाण्याद्वारे ती गोष्ट ऐकूया असं त्यांना सांगायचं. तर आपण गाण्याद्वारे ससा आणि कासवाची गोष्ट ऐकूया. ससा तो ससा दिसतो कसा त्याने कासवाची पैज लाविली. वेगे वेगे जाऊ डोंगरावर राहू ही शर्यत रे आपुली. ससा तो ससा दिसतो कसा त्याने कासवाची पैज लाविली. अशा पद्धतीने आपण गाण्याद्वारे मुलांना छोटीशी गोष्ट ससा आणि कासव याच्यामध्ये कोण जिंकलं, ससा का हरला याविषयी छानपैकी चर्चात्मक घेऊन मुलांचं संभाषण कौशल्य देखील विकसित करू शकतो. त्याच पद्धतीने अशा छोटे छोटे चित्र कापून आपण हा बदक आहे मग बदकाचे 3-4 चित्र मग हा किती आहे हा एक बदक आला मग दुसरा बदक आला किंवा चिमण्यांची चित्र असतील मग चिमण्यांचं गाणं घेऊन एक बाई चिमणी दाना टिपी मग एक चिमणी आली मग किती झाल्या मग एकात 1-2 झाल्या असं मुलांना आपण घेऊ शकतो. आता माझ्याकडे घरात आपल्याकडे जुने कापडं असतात त्या कापडांच्या मदतीने मी ह्या पेन्सिल पपेट म्हणजे याला पेन्सिल लावलेली मी ही मुलं लिहिताना सुद्धा हिचा उपयोग करू शकतात. मग पूर्ण फॅमिलीचं किंवा कुटुंबाचं इंट्रोडक्शन देण्यासाठी आपण ह्या स्टिक पपेटचा उपयोग करू शकतो. राम राम मंडळी, राम राम. माझं नाव रामू. मी शेतात राबतो. ओळखा बरं मी कोण? सांगा मी कोण? हा बरोबर मी आहे शेतकरी आणि ही माझी आहे शांताबाई. राम राम मंडळी. शांताबाईचा नमस्कार सगळ्यांना. बघा हा छोटासा पिटुकला आमचा अमित आणि ही आमची सीमा. असं आमचं पूर्ण कुटुंब आहे. आवडलं का आमचं कुटुंब तुम्हाला? हो ना, छान. तर आपण दुसरं बघूया. ही आहे बॉक्स पपेट. आपल्या घरामध्ये रिकामे बॉक्स असतात त्या बॉक्सपासून बनवलेली ही छोटीशी बॉक्स पपेट आहे. हाय, हॅलो, हाऊ आर यू सीमा, व्हॉट आर यू डुईंग. बघा मुलांना आपल्या घरातल्या बाहुल्या आपल्याशी बोलतायत असं म्हटल्यानंतर फार आनंद होतो आणि ह्या बाहुल्यांचं एक विलक्षण आकर्षण ह्या मुलांना असतो.
म्हणून हा जो प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण हा अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये टॉय बेस्ड पेडॅगॉगी या अंतर्गत आपण विविध प्रकारच्या बाहुल्या किंवा विविध प्रकारचं साहित्य हे मुलांना दाखवू शकतो. मुलांसाठी जे मुलांच्या हाती आलं कुठलीही गोष्ट असो, ते मुलांसाठी काय असते, खेळणं असतं. मग ती चांगली कार असो किंवा गाडीची चावी असो, ते मुलांसाठी काय आहे, खेळणं आहे. किंवा घरामधल्या ज्या काही वस्तू आहेत, मुलं त्याला काय एक खेळणं समजतील आणि खेळतील. म्हणून त्या टॉय बेस्ड पेडॅगॉगीचा उपयोग करून आपण वर्गामध्ये आपलं अध्ययन अध्यापन हे आनंददायी करू शकतो. जीवनातलं व्यवहार ज्ञान आहे, गणित आहे, हे शिकवण्यासाठी ह्या बाहुल्यांचा आपण उपयोग. चिंच बोर घ्या ओ बाई, चिंच बोर घ्या ओ बाई. अगं बाई चिंचावाली आजी आली. अगं आजी, तुझ्याकडच्या चिंचा देतेस का मला? मी आईकडून 50ची नोट आणली. 10 रुपयाच्या चिंचा हव्यात बरं का? बरं बरं बाई 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 बाई, ही 50ची नोट मला हिशोब नाही ग येत. मला सांग बरं, हे 50ची नोट आणि तुला 10 रुपयाची चिंच, मग मी आता सुट्टे कसे देऊ? अगं सोपं आहे की आजी. बघ, 50 रुपये देते मी तुला. तू ना 10च्या चिंचा ठेव आणि मग 10-10च्या 4 नोटा ठेव आणि ते सगळं मला देऊन दे. झाला की नाही हिशेब? काय हुशार पोरगी आहे बाई. ह्या तुझ्या 10 रुपयाच्या चिंच आणि या 10 10 10 आणि 10, ह्या 10च्या 4 नोटा, हे घे तुझे 40 रुपये. झाला हिशोब? थँक्यू आजी. बरं बाळा, पुन्हा भेट आणि पुन्हा घे बर का. हो, मी पुन्हा उद्या चिंचा घेईल बरं का. बघा, आपल्या घरामध्ये जुने सॉक्स असतात, ज्याला आपण मोजे म्हणतो. ते मोज्यांचा उपयोग करून आपण अशी सॉक्स पपेट बनवू शकतो. आणि या सॉक्स पपेटच्या आधारे मुलांना संभाषण कौशल्य, इतर गोष्टी, व्यवहार ज्ञान, मूल्य शिकवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. उदाहरणादाखल आपण बघूया. आता मुलांना स्वच्छतेच्या सवयींविषयी सांगायचं आहे, मग ही गोष्ट आपण घेऊया. ए सीमा, हॅलो. हॅलो बेडूक दादा. सीमा, चल ना आपण जरा फिरून येऊ छान पैकी. बेडूक दादा, बाहेर जायचंय. थांब थांब, मी आईला विचारून आलीच, पण मी माझ्या मैत्रिणीला घेतलं तर चालेल का रे? बरं बरं चालेल, ये. बरं, तुझ्या मैत्रिणीला बोलव. ए मीनू, मीनू. आले आले. ए चल ना, आपण फिरायला जाऊ. बरं आलेस. हा, आले आले आले. ही तुझी मैत्रीण आहे का ग? हो, माझी मैत्रीण मीना. बोल बरं मीना. हाय हाय. हाय. ई शी 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 शी. अरे काय झालं बेडूक दादा? रे, हिच्या तोंडाचा किती घाणेरडा वास येतोय बघ. शी शी शी. का ग मीना, तू दात नाही घासत का? अगं घासत असते ना, पण अधून मधून घासते, रोज नाही घासत मी. शी, दात नाही घासले तर काय होतं माहिती का? काय होतं रे, सांग बरं सीमा. दात नाही घासले तर दात किडतात. दातांना कीड लागल्यामुळे ते सडतात आणि दात पडतात सुद्धा. मग त्यासाठी काय करावं सांग, ते पण कमी सांगू? हो, दात किडू नये, सडू नये, स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर, रात्री जेवल्यानंतर नियमित दात घासले पाहिजेत. मग दात सडणार नाही, किडणार देखील नाही. समजलं का मुलांनो? हा, समजलं हा बेडूक दादा. खूप छान सांगितलं. मी दररोज दात घासेल. हा. वा 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 वा, फार आनंद झाला. उद्या तोंडाचा वास येणार नाही बघ बरं. हा, उद्या माझ्या तोंडाचा अजिबात वास येणार नाही. मग आता येऊ का मी तुझ्यासोबत फिरायला? चला चला, फिरून येऊ थोडस. अशा प्रकारे आपण मुलांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी या पपेटचा वापर करू शकतो. आता ही सुद्धा मी घरगुती बनवलेली पपेट आहे, ज्याला बोलणारी बाहुली म्हणतो आपण. राम राम, नमस्कार, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? कसे आहात? चला ना, आपण एक गाणं घेऊया, छान छान गोष्टी करूया.
तुम्हाला आवडेल का मुलांनो? अशा प्रकारे ह्या बाहुलीला आपण एक वेगळं नाव म्हणजे वर्गातील मुलांचंच नाव दिलं. जर वर्गामध्ये रामू असेल, राहुल असेल, सोनू असेल, मोनू असेल, या मुलांची एकेके दिवशी याला नावं द्यायची. मुलांना याच्याशी गप्पा मारायला सांगायचं आणि त्यांच्या घरामध्ये काय काय होतं किंवा आजी बाबा कसे वागतात, आई वडील काय सांगतात, मित्रमैत्रिणी कसे वागतात, या दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत या बाहुल्यांशी त्यांना बोलायला सांगा. म्हणजे मुलं बोलती होतील. आणि लहान मुलांना बघा, कुठलीही बाहुली म्हटली की त्यांना ती आपली जवळची वाटते आणि त्यामुळे त्यांना तो बाहुलीला, घरातली बाहुली शाळेत पाहिल्यावर एक आकर्षण निर्माण होतं आणि शाळेत आल्यावर आपल्याला बाई रोज काहीतरी दाखवतात, हा आनंद असतो. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुलांना नियमित शाळेत आणण्यासाठी आणि मुलांना टिकवण्यासाठी या बाहुल्यांचा आपण उपयोग करू शकतो. प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण या भागामध्ये आपण विविध अध्यापन पद्धती या कशा वापरायच्या आणि त्या आधारे विविध शैक्षणिक साहित्य देखील कसं तयार करून ते मुलांसमोर सादर करायचं याचा नमुना दाखल काही पाठ देखील आपण पाहिलेले आहेत. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद.